निलेश चव्हाणचा नवा व्हिडिओ समोर आला। या व्हिडिओमध्ये निलेश चव्हाण कमरेला पिस्तूल लावून नाचत असल्याचं दिसतंय। व्हिडिओतून निलेश चव्हाण आणि शशांक हगवणे याचा माज बघायला मिळतोय। गेल्या काही दिवसांपासून फरार असलेल्या निलेश चव्हाणचा शस्त्र परवाना पुणे पोलिसांनी रद्द केला। वारजे पोलीस ठाण्याकडून आयुक्तांकडे प्रस्ताव गेल्यानंतर तातडीने परवाना रद्द करण्यात आला। दरम्यान जालिंदर सुपेकर हे अतिरिक्त आयुक्त असताना शस्त्र परवाना त्याला दिला होता असं समोर आलंय। निलेश चव्हाणचा शोध घेण्याकरता पिंपरी चिंचवड पोलिसांची 2 पथकं रवाना झालेली आहेत। वैष्णवी हगवणे प्रकरणी गुन्हेगारी कृत्यात निलेशचा सहभाग असल्याचा आरोप असून निलेश चव्हाण अद्याप फरार आहे। निलेश चव्हाणच्या घरी पोलिसांकडून छापेमारी करण्यात आली। कारवाईमध्ये लॅपटॉप जप्त करण्यात आला, पण बंदूक सापडली नसल्याची माहिती समोर आली आहे। वैष्णवीच्या कुटुंबियांना बंदुकीचा धाक दाखवल्याच्या आरोपानंतर ही कारवाई करण्यात आली आहे। निलेश चव्हाणच्या कुटुंबियांना पुण्यातील घरातून पोलिसांनी चौकशी करता ताब्यात घेतलं। पुणे पोलिसांकडून निलेश चव्हाणची आई, वडील आणि भावाची चौकशी करण्यात येते आहे। पुण्यामध्ये रुपाली चाकणकर यांच्या विरोधात काँग्रेस आक्रमक झाली आहे। चाकणकरांविरोधात काँग्रेसनं चिल्लर आंदोलन केलंय। वैष्णवीला तिच्या आईवडिलांनी हुंडा म्हणून दिलेले 51 तोळे सोनं हगवणे कुटुंबानं गहाण ठेवल्याची माहिती समोर आली आहे। आधी लग्नामध्ये दिलेलं 51 तोळे सोनं नेमकं कोणत्या कारणाकरता त्यांनी बँकेमध्ये ठेवलं आहे, त्याकरता वैष्णवीची परवानगी होती का, असे अनेक प्रश्न निर्माण होतात। सासरच्या छळाला कंटाळून पुण्यातील वैष्णवी हगवणे या विवाहितेनं आत्महत्या केली। सासरच्या लोकांना राजकीय पार्श्वभूमी असल्यानं या प्रकरणाची राज्यभरात चर्चा सुरू आहे। परंतु याच वैष्णवीप्रमाणे दररोज 32 महिलांचा पती आणि सासरच्या लोकांकडून छळ होतो आहे। 1 जानेवारी 2022 ते 22 मे 2025 या 1237 दिवसांमध्ये राज्यात 39,665 गुन्हे नोंद झालेले आहेत। खासदार संजय राऊतांनी मनसे आणि शिवसेनेच्या युतीबाबत मोठं वक्तव्य केलं। मनसेसोबत दिलसे युती करणार, मनसेबाबत सकारात्मक पाऊल टाकायला हरकत नाही, अशी ठाकरेंची भूमिका असल्याचं संजय राऊत म्हणाले। मनसेसोबत युती करण्याकरता ठाकरे तयार आहेत। मराठी माणसांकरता एकत्र येणं म्हणजे बाळासाहेबांना मानवंदना आहे, असं खासदार संजय राऊत म्हणाले। मनसेसोबतच्या युतीनंतर नात्यांवर भर देणार असं वक्तव्य संजय राऊतांनी केलं। मनसेच्या प्रकाश महाजन यांनी संजय राऊतांचा चांगला समाचार घेतला। राज ठाकरे शिवतीर्थावर खूप चांगला पाहुणचार करतात, कॉफी पाजतात, त्यामुळे संजय राऊतांनी माध्यमांसमोर बोलण्याऐवजी शिवतीर्थावर जाऊनच बोलावं, त्यांच्या गाडीची सुरक्षा मी करतो, असा टोला त्यांनी राऊतांना लगावला। उबाठाला मनसेशी युती करायची असेल तर त्यांनी राज ठाकरेंना योग्य प्रस्ताव पाठवावा, असं आवाहन मनसे नेते संदीप देशपांडे यांनी केलं। मनसेने 2014ची विधानसभा आणि 2017च्या महापालिका निवडणुकीदरम्यान उद्धव सेनेला युतीकरता प्रस्ताव पाठवला होता, मात्र त्यांनी फक्त चर्चेचं गुऱ्हाळ सुरू ठेवत आमचा विश्वासघात केला होता, असं ते म्हणाले। शिवसेनेनं मुंबई महापालिका निवडणुकीवर लक्ष केंद्रित केलं असून माजी नगरसेवकांना निवडणुकीपूर्वी विकास कामं करून घेण्याकरता निधी उपलब्ध करून देण्याची तयारी केली आहे। पालिकेच्या माध्यमातून 2 कोटींपर्यंतची कामं तसंच नगरविकास विभाग, DPDC आणि म्हाडामार्फतही निधी उपलब्ध करून देण्याचं आश्वासन नगरसेवकांना देण्यात आलं। भारतानं पाणी रोखल्यास भारतीयांचा श्वास रोखण्याची धमकी हाफिज सईदनं दिली होती। पाकिस्तानी लष्कराचा प्रवक्ता अहमद चौधरीनं हाफिज सईदच्या सुरात सूर मिसळलाय। पाकिस्तानकडून रासायनिक युद्धाची धमकी दिली जात आहे। कांदिवली पूर्वेला ठाकूर कॉम्प्लेक्समध्ये श्याम नारायण दगडूसिंग ठाकूर मैदानाचा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आलं। महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष सिद्धेश कदम यांच्या पाठपुराव्यानंतर या मैदानाचं नूतनीकरण आणि सुशोभीकरण करण्यात आलंय।
बच्चू कडू यांच्यासोबत 4 सहकार्यांना पोलिसांनी मारहाण करून शासकीय कामात अडथळे आणण्याच्या प्रकरणात निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे। बच्चू कडूंसह 6 जणांची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे। कडूंना मोठा दिलासा मिळाला आहे। शिक्षक भरती घोटाळ्यात भाजपचे माजी खासदार सुनील मेंढे यांचे बंधू सतीश मेंढे यांच्यावर अटकेची टांगती तलवार आहे। सतीश मेंढेंच्या कार्यकाळामध्ये देखील बोगस कागदपत्रांच्या आधारे शालार्थ आयडी तयार केल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे। संत तुकाराम महाराजांच्या त्रिशतकोत्तर 375वा सदैह वैकुंठ गमन सांगता सोहळ्याला उपमुख्यमंत्री अजित पवार, माजी सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी भेट दिली। या सोहळ्यानिमित्त सुरू असलेल्या अखंड हरिनाम सप्ताहात उपस्थित असणाऱ्या भाविकांवर अजित पवारांनी पुष्पवृष्टी केली। उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या हस्ते केव्ही सबस्टेशनचा भूमिपूजन सोहळा संपन्न झाला। कार्यक्रमादरम्यान पवारांच्या हस्ते भूमी अभिलेख विभागाच्या वतीने जमिनीच्या मोजणीची पत्रकं वाटण्यात आली। पुण्याच्या नारायणगाव पोलीस स्टेशनच्या नूतन इमारतीचं अजित पवारांच्या हस्ते उद्घाटन पार पडलं। यावेळी माजी सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील, पुण्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी उपस्थित होते। परभणीच्या गंगाखेड शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावर खड्डे पडलेत। पावसाळ्यामध्ये या खड्ड्यांमुळे चालकांना वाहन चालवणं अवघड झालेलं आहे। त्यामुळे पावसाळ्यापूर्वी खड्डे बुजवण्याची मागणी नागरिकांनी केली आहे। ऑपरेशन सिंदूरमध्ये सैन्य दलाने केलेल्या गौरवपूर्ण कार्याला सलाम करण्याकरता शहादा शहरातून तिरंगा रॅली काढण्यात आली। शहादा तळोदा मतदारसंघाचे आमदार राजेश पाडवी यांच्या नेतृत्वात रॅली पार पडली। पुलाच्या कामादरम्यान नंदुरबार शहराला पाणीपुरवठा करणारी मुख्य पाईपलाईन फुटली। अनेक तासांच्या मेहनतीनंतर नगरपालिका प्रशासनाकडून ही गळती बंद करण्यात आली। बीडच्या धारूर तालुक्यामध्ये सर्पदंशामुळे भावंडांचा मृत्यू झाला। झोपेत असताना सर्पदंश झाल्यानं त्यांचा उपचाराआधीच मृत्यू झाला। या घटनेमुळे संपूर्ण गावात हळहळ व्यक्त होतीये। चंद्रपुरातील जिवती नगरपंचायतीतील काँग्रेस आणि शरद पवार गटातील 5 नगरसेवक आणि 200 कार्यकर्त्यांनी भाजपत प्रवेश केला। आमदार देवराज भोंगळे यांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला। माओवाद्यांचा सर्वोच्च नेता गंगन्ना उर्फ बसवराजू याला सुरक्षा दलानं ठार केलं। चकमकीच्या ठिकाणी बसवराजूची डायरी जवानांना सापडली। त्यातील एका पानावर आत्मसमर्पित माओवाद्यांचा पथक DRG म्हणजेच डिस्ट्रिक्ट रिझर्व्ह गार्ड यांचा उल्लेख करून माओवादी सहकार्यांना उद्देशून गंगन्ना याने एक संदेश लिहिलेला आहे। धुळ्यातील गुलमोहर शासकीय विश्रामगृहातील कॅश प्रकरणातील निलंबित स्वीय सहाय्यक किशोर पाटील यांची चौकशी करण्यात आली आहे। तब्बल 4.5 तास त्यांची चौकशी झाली। राष्ट्रवादी काँग्रेसच्या गौरवशाली महाराष्ट्र महोत्सव मंगल कलश यात्रेचा समारोप महाडच्या चांदे क्रीडांगणामध्ये करण्यात आला। यावेळी शिवराज्याभिषेक सोहळ्याचा देखावा साकारण्यात आला। या देखाव्यानं प्रेक्षकांची मनं जिंकली। जळगावच्या सावदा इथल्या विठ्ठल मंदिरात आंबा आणि मोगऱ्याची आकर्षक आरास करण्यात आली। श्री विठ्ठल रुक्मिणी माऊलीच्या दर्शनाकरता भाविकांनी गर्दी केली। वडगाव मावळ भूमी अभिलेख कर्मचाऱ्यांनी विविध प्रलंबित मागण्यांकरता गेल्या 15 दिवसांपासून बेमुदत कामबंद आंदोलन पुकारलं। त्यामुळे त्याचा फटका शेतकऱ्यांना बसला। जमिनीविषयीचं कामकाज ठप्प झाल्यानं शेतकरीही हवालदिल झाले। वसई विरारमधील महिलांकरता आनंदाची बातमी आहे। वसईच्या आमदार स्नेहा दुबे यांच्या मागणीला अखेर यश आलंय। 1 जूनपासून महिलांना बस प्रवासात 50% सवलत मिळणार आहे। अहिल्यानगरमध्ये अहिल्यानगर गौरव दिन आणि पालकमंत्री सांस्कृतिक महोत्सव आयोजित करण्यात आला। 31 मेला मुख्यमंत्र्यांच्या हस्ते अण्णा हजारे, पोपटराव पवार आणि राहीबाई पोपरे यांना अहिल्यानगर गौरव पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे। ऑपरेशन सिंदूरच्या यशानंतर माळशिरस तालुक्यामध्ये माजी आमदार राम सातपुते यांच्या मार्गदर्शनाकरता भर पावसात तिरंगा रॅली आयोजित करण्यात आली। या रॅलीमध्ये मोठ्या प्रमाणात युवकांसह नागरिकांनी सहभाग घेतला। वाशिमच्या अनसिंग परिसरामध्ये पावसादरम्यान एका विजेच्या खांबाला लावलेल्या तणावाच्या तारेमध्ये
विजेचा प्रवाह उतरला। त्याचवेळी बाहेर जात असलेल्या एका 6 वर्षाच्या मुलीनं तार पकडताच तिला त्या तारेमध्ये विजेचा शॉक लागून हा सगळा प्रकार सीसीटीव्हीत कैद झालाय। त्यामुळे महावितरणच्या कामावर प्रश्नचिन्ह निर्माण होतं। उल्हास नदीत अतिक्रमण करणाऱ्यांना तहसीलदारांनी 10 कोटी 16 लाखांचा दंड ठोठावलाय। बदलापूर शहरातून वाहणाऱ्या उल्हास नदीच्या पात्रात सत्संग विहार या संस्थेनं माती टाकून अतिक्रमण केलं होतं। त्यानंतर ही कारवाई करण्यात आली। बुलडाणा जिल्ह्यात यंदा खरीपाच्या पेरणीकरता तब्बल 7,41,000 हेक्टरवर नियोजन करण्यात येत आहे। सोयाबीन, कपाशीसह प्रमुख खरीप पिकाकरता मुबलक प्रमाणात बी बियाणं आणि खतांचा साठा असल्याची माहिती कृषी विभागाकडून देण्यात आली। तर शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्यांवर नजर ठेवण्याकरता 14 भरारी पथकं स्थापन करण्यात आली आहेत। अहिल्यानगर दौंड महामार्गावरील रस्त्याचं काम अद्यापही अपूर्ण असून रस्त्याची अवस्था निकृष्ट असतानाही टोलनाक्यावर वसुलीला सुरुवात झाली आहे। 20 किलोमीटरच्या आतील स्थानिक वाहनांनाही टोल भरावा लागत असल्यानं नागरिकांमध्ये संतापाची लाट आहे। याच प्रकरणी संतप्त स्थानिकांसह निलेश लंके आणि साजन पाचपुते यांच्या नेतृत्वात आंदोलन करण्यात आलं। खरीप हंगाम तोंडावर आलेला असताना दुसरीकडे विविध प्रलंबित मागण्यांकरता मालेगावात गेल्या 19 दिवसांपासून कृषी सहाय्यकाचं काम बंद आंदोलन सुरू आहे। याचा सगळ्यात जास्त फटका शेतकऱ्यांना बसलाय। त्यामुळे यंदा खरीपाच्या विविध मोहिमांपासून शेतकऱ्यांना वंचित राहावं लागण्याची शक्यता आहे। गेल्या 1.5 वर्षांपासून अवजड वाहतुकीमध्ये बंद करण्यात आलेल्या डामरखेडाच्या नवीन पुलाचं अतिशय संथ गतीनं काम सुरू आहे। अंकलेश्वर बऱ्हाणपूर या मार्गावरील पूल कमकुवत झाल्यानं नवीन पुलाचं काम हाती घेण्यात आलंय। पण गेल्या 4 वर्षांपासून हे काम अपूर्णच आहे। त्यामुळे पर्यायी मार्गाचा वापर करावा लागत असल्यानं विद्यार्थ्यांसह नागरिकांना त्याचा फटका बसतोय। हिंगोलीच्या कळमनुरी तालुक्यातील दाभडी इथल्या जादूटोण्याच्या उद्देशानं गावातील 2 घरांमध्ये हळदी कुंकू, काळे बिब्बे, कागदी चिठ्ठ्या टाकत पूजा करण्यात आली होती। या प्रकरणी पोलिसांनी अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल केला आहे। जळगावात वक्त संशोधन अधिनियम 2025 विरोधात जलसा-ए आम सभेचं आयोजन करण्यात आलं होतं। यावेळी मुस्लिम समाजाच्या नेत्यांनी संविधान आणि वक्फ बोर्डाच्या हक्काचं रक्षण करण्याचा निर्धार केलाय। यावेळी हजारो मुस्लिम बांधवांनी एल्गार पुकारला। स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका घेण्याचे आदेश दिल्यानंतर निवडणूक आयोगाची लगबग सुरू झाली आहे। पालिकेकडे ईव्हीएम, बॅलेट पेपर, स्ट्रॉंग रूमच्या व्यवस्थेसंबंधी पत्राद्वारे विचारणा केली गेली। पुण्यातील धक्कादायक माहिती, कल्याणी नगरमधील पोर्श कार अपघात प्रकरणी आरोपी डॉक्टर किडनी रॅकेटमध्ये 6 आरोपी असल्याची माहिती समोर आली आहे। सध्या डॉक्टर तावरे न्यायालयीन कोठडीत असून तो येरवडा कारागृहात आहे। छत्रपती संभाजीनगर इथल्या चिकलठाणा विमानतळ विस्तारीकरणाची प्रक्रिया गेल्या काही महिन्यांपासून सुरू आहे। त्यानुसार विमानतळाचं विस्तारीकरण होणार असून मालमत्तेचं मूल्यांकन होणार आहे। 147 एकर जमिनीच्या भूसंपादनाची प्रक्रिया सुरू होणार आहे। रत्नागिरी जिल्ह्यात आतापासूनच सुकी मच्छी साठवून ठेवण्याची लगबग सुरू आहे। तथापि जिल्ह्यात मोठा समुद्रकिनारा असला तरी इथल्या नागरिकांना डहाणू, पालघरमधून असलेल्या सुक्या मासळीवर अवलंबून राहावं लागतंय। राष्ट्रीयकृत बँकेतील हिंदी माणसामुळे मराठा उद्योजकांना कर्जपुरवठा होण्यास अडचण निर्माण झाल्यानं नरेंद्र पाटलांनी खंत व्यक्त केली आहे। अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या योजनेकरता राष्ट्रीयकृत बँकेची कर्जपुरवठा करण्यात उदासीनता दिसते असंही ते म्हणाले। छत्रपती संभाजीनगर शहरातील आकाश गायकवाड यानं यूपीएससी मार्फत घेण्यात येणाऱ्या परीक्षेत लेफ्टनंट पद मिळवून देशातून 46वा क्रमांक पटकावलेला आहे। माझी ही सेवा देशरूपी कुटुंबाकरता असणार असल्याची भावना आकाशनं व्यक्त केली। इंदूर हैदराबाद या महामार्गाच्या मोबदल्याकरता मुक्ताईनगर तालुक्यातील शेतकऱ्यांनी आंदोलन करत काम बंद पाडलं आणि या आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं। एक महत्त्वाची बातमी आहे। इंग्लंड दौऱ्याकरता भारतीय कसोटी संघाची घोषणा करण्यात आलेली आहे। या घडीची महत्त्वाची बातमी, शुभमन गिल भारतीय कसोटी संघाचा नवा कर्णधार असणार आहे।
Ajit, was this the toughest selection committee for you ever since you took over as the chairman of selectors, considering the fact two of the legends had just retired? And did you expect that, or how was that retirement and that the kind of work they are leading? Was it so difficult to think about future and all that? Could you just elaborate on that? Yeah, I mean, it's when guys like that retire, it's always going to be big holes to fill. I mean, Ashwin retired a few months back as well, so those three guys are stalwarts of our cricket. It's always difficult. One way of looking at it is it's an opportunity for someone else. They've left a legacy behind. I mean, obviously, I've had conversations with both of them over the last couple of months. Virat obviously reached out early April and said he wants to finish. I mean, we've seen him, sort of give 200% every ball that he plays, even when he's not batting or he's in the field. He probably felt that he had given everything that he had, and if he can't keep up to the standards that he's set himself over the years and how good he's been, and maybe it was time for him. It's come from him. It's you've got to respect that. I mean, they've earned that respect, both of them, and and as all great players are, the one thing they are is they're true to themselves, and he was in that conversation. So you've got to respect that. I think we'll obviously miss. I mean, when you've got a guy who's played 123 Test matches, 30 Test hundreds, it's going to be tough to fill. It's an opportunity for someone else, but he's shown what needs to be done to succeed.